एड्ससह जगणाऱ्या व्यक्तींसाठी उभारलेल्या जाणीव फाउंडेशनच्या वसतिगृहाला बळ देण्याच्या उद्देशानं ठोंब्या आणि चेटकिणीच्या बंगल्यात या बालनाट्यांचं सादरीकरण झालं. देवल क्लबमध्ये झालेल्या बालनाट्यांना उदंड प्रतिसाद लाभला. तिकीट विक्रीतील रक्कम जाणीव फाउंडेशनकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आली. कोल्हापुरातील प्रशांत जोशी या अवलियानं प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था उभारली. गेल्या 26 वर्षांपासून नाट्य आणि संगीत कलेच्या क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे. या माध्यमातून समाजातील विविध गरजवंतांच्या आधारासाठी ही संस्था सहाय्य करते. तसंच जाणीव फाउंडेशन ही संस्था HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना आधार देते. या दोन्ही संस्थांच्या वतीनं अभिरुची निर्मित ठोंब्या आणि अलंकार कला अकॅडमी निर्मित चेटकिणीच्या बंगल्यात या 2 बालनाट्य प्रयोगाचं आयोजन केलं होतं. प्रतिज्ञा आणि जाणीव संस्थेनं केलेल्या आवाहनामुळे इंडोको रेमेडीज आणि विप्र निवेश लिमिटेड या घटकांनी या उपक्रमांसाठी आर्थिक सहकार्य केलंय. इंडोको रेमेडीज कंपनीचे CFO प्रमोद घोरपडे तसंच समीर दैनी, पराग सूचक, शेरोन फर्नांडिस, पर्ल डिसोजा, देवदत्त प्रभुणे, गिरीश भट, विप्र निवेश लिमिटेडचे निखिल गुळवणी, रविशंकर कुलकर्णी, जाणीव फाउंडेशनच्या सुषमा बटकडली, रघुनाथ पाटील यांचा तसंच अलंकार कला अकॅडमीचे महेश सोनुले आणि वेदा सोनुले यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान ठोंब्या नाटिकेचं सादरीकरण झालं. या नाटिकेच्या माध्यमातून बालकलाकारांनी हसत खेळत आणि सोप्या पद्धतीनं अभ्यास कसा करावा हे अतिशय विनोदी पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. तर चेटकिणीच्या बंगल्यात या नाटकातील बालकलाकारांनी अतिशय चांगला अभिनय सादर करत अभ्यासाची कास धरली तर निश्चितच प्रगती होते असा संदेश दिला. या दोन्ही बालनाटिकेला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या माध्यमातून जमा झालेला निधी जाणीव फाउंडेशनला देण्यात आला. यावेळी राजेंद्र चौगुले, जयश्री देसाई, अमरसिंग राजपूत, मिलिंद नाईक, संजय लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.